नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 114 भारभूतेश्वर टिंबी दशांचा महाकाल व त्रिगुणातीत ध्यानाश्रम. नवेठ्याचा सदानंद अवधूत आश्रम सोडल्यावर कधी एकदा नर्मदा मातेचं दर्शन घेतो असं मला झालं होतं. त्यामुळं अतिशय वेगाने पावले टाकत सकाळच्या थंड वातावरणामध्ये नर्मदा मातेच्या दिशेने निघालो. जे लोक कायम समुद्रापासून लांब राहिले आहेत त्यांना नदीचा त्रिभुज प्रदेश हा किती विचित्र प्रकार असू शकतो याची कल्पना करता येणं अवघड आहे. परंतु कित्येक मैल जागा पाय ठेवण्याच्या काय साधी नाव नांगरण्याच्या योग्यतेची सुद्धा राहिलेली नसते. इतका गाळ करोडो वर्षे त्या नदीने तिथे आणून गोळा केलेला असतो. त्यामुळे इच्छा नसताना सुद्धा किनारा सोडावा लागला होता. परंतु आता मात्र भारभूतेश्वर किंवा भाडभूत या स्थानापासून मैयाचा सहवास पुन्हा लाभणार होता. रस्ता सरळ होता. दुतर्फा शेती होती. इथे समुद्र जवळ असल्यामुळे थंडी अशी नव्हतीच. हवेत विचित्र दमटपणा होता. परंतु सूर्याचा दाह नसेपर्यंत अधिकाधिक चालून घेतलेले बरे असते. परंतु पोटाचं तंत्र अजून काही दुरुस्त झालेलं नव्हतं आणि हमरस्त्यावर असल्यामुळे डोलडालची अडचण झाली होती. चालताना अचानक तीव्र कळ पोटात आली आणि काय करावे तेच मला कळेना. मी पोट धरून खाली वाकलो. इतक्यात दुचाकीवरून जाणारा एक मनुष्य माझ्या शेजारी थांबला आणि म्हणाला, "बाबा, इस खेत में जाओ और डोलडाल बैठो." मी त्याच्याकडे पाहू लागलो की याला कसे काय कळले. तो म्हणाला, "चिंता मत करना, मेराही खेत है." माझी देहबोली पाहून त्याने माझी समस्या ओळखली होती आणि तत्काळ उपाययोजना देखील सांगितली होती. सुदैवाने शेतात जाण्याची पाळी माझ्यावर आली नाही. याच्या शेताच्या अलीकडेच एक जंगलवजा भाग शिल्लक राहिला होता. तिथे कार्यभाग साधला. त्याने हुशारी करून शेताला पाणी सोडून दिले. त्यामुळे थोड्या वेळात माझ्या आजूबाजूला पाणीच पाणी वाहू लागले. त्याच क्षणी मी निश्चय केला की आता काही होऊ दे, आरो पाणी प्यायचं नाही. कितीही खारट असलं तरी मैयाचंच पाणी प्यायचं. एरवीसुद्धा बाहेर कुठल्याही गावात गेल्यावर मी विकतचं पाणी कधीच पित नाही. किमान पेलाभर का होईना त्या गावचं पाणी प्यावं. आधुनिक वैद्यकशास्त्राने सुद्धा आता हे मान्य केलं की त्यामुळे पोटातील उदरस्थ जीवाणू किंवा सोप्या मराठी भाषेमध्ये गट बॅक्टेरिया सुधारण्यास मदत होते. त्याने कदाचित पहिल्यांदा पोट बिघडते, परंतु पुढच्या वेळेला मात्र आपले शरीर त्या पाण्यासाठी प्रतिकारक बनते. मी भाडभूत गावामध्ये पोचलो तेव्हा नुकताच सूर्य दिसू लागला होता. गावात एक मोठा तलाव आहे. त्याला वळसा मारून गेल्यावर नर्मदा मातेचा सुंदर किनारा लागतो. इथे केवट समाजाने एक सुंदर आश्रम बांधलेला आहे. समोरच भारेश्वर महादेवाचं मंदिर आहे. सोमेश्वराचं देखील मंदिर आहे. मी केवट आश्रमामध्ये सामान ठेवून मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो. एक पुजारी बाबा स्टायलिश पद्धतीने बसून प्रसाद वाटत होते. मला त्यांच्या त्या शैलीची खूप मौज वाटली. बाहेर येऊन बघतो तर तुकाराम बुवा सुरवसे इथेच मुक्कामाला राहिलेले होते. मला पाहिल्याबरोबर त्यांना खूप आनंद झाला. दोघांनी प्रेमाने एकमेकांना नर्मदेहर केले. मी तुकाराम महाराजांना त्या पुजारी बुवांबद्दल सांगितले. तुकोबरायांनी त्यांच्या खास शैलीमध्ये मला त्यांचे अनुभव सांगितले. हा मंदिर परिसर खूप भव्य होता, परंतु तरी देखील इथून नर्मदा मातेचं इतकं भव्य दिव्य दर्शन होत होतं की मंदिराचा परिसर त्यापुढे छोटासा वाटत होता. बाहेर नजर जाईल तिथवर नावा दिसत होत्या. नर्मदा मातेच्या कृपेने या भागातील केवट समाज कोट्याधीश नव्हे तर अब्जाधीश आहे. प्रत्येक घरामध्ये अनेक नावं आहेत. जन्माला आल्यासारखी एक तरी नाव स्वतःची निर्माण करायचीच असा संकल्प प्रत्येक केवट बालक करत असतो. या भागात मोटरसायकलवर आलेले एक परिक्रमावासी भेटले. त्यांनी तुकोबरायांच्यासोबत माझा फोटो काढला आणि माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला. आमच्या गप्पांमध्ये देखील ते सामील झाले होते. त्यामुळे त्यांनी गुपचूप जाऊन पुजाऱ्याचा फोटो देखील मारून आणला. बाईक परिक्रमेतील अनुभव कसे असतात हे समजून घेत काही काळ तिथे मैयाचे दर्शन घेत बसलो आणि अखेरीस न राहून थेट स्नानासाठी उतरलो. चालत जाऊन उतरता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे एका नावेतून गेलो आणि टोकावरून उतरून स्नान केले. पाणी दिसायला गढूळ होते, परंतु सणावाराला हळदीकुंकवाला नटून थटून जाणारी सवाष्ण आई काय किंवा धुणे भांडी केरफरशी करून थकून आलेली आई काय, मुलाला आई ती आईच. नर्मदा मातेचं निवळशंख पाणी असो किंवा असे ढवळलेले रेवाजल असो, तिचा केवळ स्पर्शच परमपवित्र करणार आहे. आपणही या घाटावरील रेवामातेचं दर्शन घ्यावं, तिचं पावित्र्य अनुभवावं. मन किती शांत होतं पहा. आनंदाच्या लहरी सर्वांगामध्ये उमटतात. म्हणतात ना, गंगेच्या स्नानाने पापे जातात तर नर्मदेच्या केवळ दर्शनाने पापे जातात. या बाबतीत एक पौराणिक श्लोक प्रसिद्ध आहे. स्कंदपुराणाच्या रेवाखंडामध्ये हा श्लोक येतो. राजा युधिष्ठिर मार्कंडेय ऋषींना विचारतो की नर्मदा नदी सर्व नद्यांमध्ये उत्तम का आहे ते कृपया मला सांगावे. कथमेषा नदी पुण्या सर्व नदीषु चोत्तमा नर्मदा नाम विख्याता भूयो मे कथया नघ. त्यावर मार्कंडेय महामुनी फार सुंदर उत्तर देतात. ते म्हणतात, नर्मदा सरिताम श्रेष्ठा सर्व पापप्रणाशिनी तारयेत सर्वभूतानी स्थावराणी चराणी च. हे राजा, सर्व पापांचा नाश करणारी नर्मदा नदी ही सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ आहे. ती केवळ जीवजंतूंना नव्हे तर स्थावर जंगम सर्वांनाच मोक्ष देणारी आहे. नर्मदा यास्तु माहात्म्यम यत्पूर्वेण मया श्रुतम तत्तेहम संप्रविक्षामी शृणुष्वैकमना नृप. मी नर्मदा मातेचं जे काही महात्म्य ऐकलं आहे ते तुला सांगतो, ते तू एकचित्तानं ऐक. गंगा कनखले पुण्या कुरुक्षेत्रे सरस्वती ग्रामे वा यदि वा अरण्ये पुण्या सर्वत्र नर्मदा.
गंगा नदी कनखल क्षेत्रामध्ये पुण्यदात्री आहे, तर सरस्वती कुरुक्षेत्रामध्ये विशेष पुण्य प्रदान करणारी आहे. परंतु खेड्यापाड्यात वाहत असो किंवा अरण्य क्षेत्रामध्ये वाहत असो, नर्मदा मात्र सर्वत्र समान पुण्य देणारी आहे. त्रिभिः सारस्वतं तोयम सप्ताहेन तु यामुनम सद्यः पुनाति गांगेयम दर्शनादेव नार्मदम. सरस्वतीच्या जलाने 3 दिवस स्नान केल्यावर जे पुण्य मिळते, किंवा यमुना मातेच्या 7 दिवसाच्या स्नानाने जे पुण्य मिळते, किंवा गंगा नदीमध्ये एक वार स्नान केल्यावर जे पुण्य मिळते, तेच पुण्य नर्मदेच्या केवळ दर्शनाने प्राप्त होते. हे माझे बोल नाहीत बरं. ज्यांनी नर्मदा परिक्रमा ही परंपरा सुरू केली त्या मार्कंडेय महामुनींचे हे बोल आहेत. ते फूल कसे ठरतील, आपण स्वतःच अनुभव घेऊन पहा. नर्मदा मैयाच्या केवळ दर्शनाने प्रस्तुत लेखकाला झालेला आनंद आपल्याला या चित्रात दिसेल. आणि तो आनंद आपल्यासोबत वाटताना अजूनच आनंद वाटतोय. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. तुकाराम वासुरवसे आणि प्रस्तुत लेखक भाडभूतेश्वराच्या घाटावर मागे आपल्याला नांगरलेल्या नावा दिसतील. हेच ते भाडभूतेश्वरचे गुरुजी दुचक्रीवरून परिक्रमा करणाऱ्या परिक्रमासेनं काढलेला भांकालेख किंवा फोटो. आपण छायाचित्र म्हणतो तेव्हा पूर्वी निगेटिव्ह वापरून फोटो काढायचे, म्हणून त्या छायेपासून केलेलं चित्र. पण आता सध्या मोबाईल किंवा अन्य कॅमेरे जे फोटो काढतात ते प्रकाशाचे फोटो काढतात, त्यामुळे त्याला प्रकाश चित्र किंवा भांकालेख असं आपण म्हणू शकतो. प्रस्तुत लेखकाचे वरील फोटो याच जिन्यावर उभे राहून काढलेले आहेत. समोर दिसणारा जी मैरप आहे ना, तिथे हे भारेश्वर अथवा श्री भारभूतेश्वर महादेव आहेत. मंदिर परिसर मोठा असून तिथं अनेक लहान मोठी मंदिरं पण आहेत. अनेकमुखी शिवलिंग इथं आहे. अशी अनेक शिवलिंग आहेत. भरपूर शिवलिंग पाहिल्याशिवाय आपल्या शिवभक्तांचं समाधानच होत नाही. त्यामुळे घ्या दर्शन. खूप सुंदर सुंदर शिवलिंग इथं आहेत. विषय निघालाच आहे म्हणून इथे चालू असलेल्या एका मोठ्या प्रकल्पाविषयी थोडीशी तोंडओळख करून देतो. हा प्रकल्प इतका आवाढव्य आहे की तो भोकी खाडीच्या अलीकडे मी होतो तिथूनही मला दिसत होता आणि इथून देखील त्याचं अस्तित्व जाणवत होतं. या प्रकल्पाचं नाव आहे भाडभूत बॅरेज प्रकल्प. आपण बघू शकताय नर्मदा मैयामधून वाहते आणि दोन्ही बाजूने असलेला भाडभूत बॅरेज प्रकल्प. याला भारभूत रेवा प्रवाह परिवर्तन प्रकल्प असं मी नाव दिलं आहे. बॅरेज या शब्दाला प्रतिशब्द आहे प्रवाह परिवर्तन प्रकल्प. बॅरेजला मराठीमध्ये काय म्हणतात हे मला माहिती नाही, परंतु याचं कार्य धरणापेक्षा थोडंसं वेगळं असतं. त्याला जलउपसा प्रकल्प देखील म्हणता येत नाही, कारण याच्यामधलं पाणी उपसलं जात नाही, तर फक्त पाण्याची दिशा बदलली जाते आणि प्रवाह परिवर्तित केला जातो. त्यामुळे आपण ह्याला भारभूत रेवा प्रवाह परिवर्तन प्रकल्प असं म्हणू शकतो. धरणामध्ये पाणी अडवलं जातं आणि मुख्यत्वे करून साठवलं जातं. इथे पाणी न अडवता न साठवता छोट्या छोट्या भिंतींच्या सहाय्याने त्याचा मार्ग बदलला जातो आणि शेतीसाठी किंवा अन्य कामासाठी ते वापरलं जातं. त्यामुळे पाण्याची पातळी फारशी वाढत नाही. इथून समुद्र सुरू होत असल्यामुळे समुद्राला जाऊन मिळणारे गोडे पाणी वाचवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. सरदार सरोवर प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून नर्मदा पात्रामध्ये होणाऱ्या गोड्या पाण्याचा विसर्ग फारच कमी झाला आहे. या प्रकल्पाचे अभियंते राहिलेल्या एका सज्जनांनी नुकतीच मला अशी माहिती दिली की यातील केवळ क्रमांक 1चा कालवाच 4000 क्युसेक या गतीने पाणी उपसतोय. ज्यांनी नर्मदा परिक्रमा देखील केलेली आहे, हे जे इंजिनियर आहेत त्यांनी. गोड्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे समुद्राचे पाणी उलट्या चिरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाणी भरून या परिसरातल्या जमिनी खारफुटी झालेल्या आहेत. तसेच कूपनलिका आणि विहिरी यांचं पाणी आता पिण्यायोग्य राहिलेलं नाही. यावर उपाय म्हणून गुजरात शासनाने गल्फ ऑफ खंबात डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अर्थात खंबातच्या आखाताचा विकास करणारा एक प्रकल्प कल्पसार या नावाने चालू केला आहे. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्याच्या अंतर्गत या बंधाऱ्याचं बांधकाम दोन्ही बाजूने सुरू करण्यात आले. यावरून 6 पदरी महामार्ग जाणार असल्यामुळं तो देखील एक लाभ स्थानिक जनतेला होणार आहे. एकूणच या प्रकल्पाचे उद्दिष्ट चांगले दिसते, परंतु सरदार सरोवर प्रकल्पाच्या वेळी झालेल्या चुकांमुळे करावे लागलेले हे पापक्षालन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारभूत प्रकल्पाची भव्यता आपल्याला या चित्रांमधून दिसेल. उभ्या भिंती किंवा बॅरेजेसच्या सहाय्यानं प्रवाहाचं केलेलं परिवर्तन आपल्याला दिसतंय आणि अधिकचं पाणी वाहून जाण्यासाठी उजव्या बाजूने एक सुंदरसा सांडवा केलेला आहे. तर सांडव्याचाच आकार किती मोठा आपण बघू शकता. या प्रकल्पासाठी सुमारे 4100 कोटी रुपयांचं बजेट देण्यात आलेलं आहे. या एका चित्रावरून आपल्याला या प्रकल्पाची भव्यता लक्षात यावी. खाली उभा असलेला डंपर आहे, त्याच्यावरून तुम्हाला या भिंतीचा आकार येईल, अंदाज येईल आकाराचा. प्रकल्पाची भव्यता सांगणं हा हेतू नसून इतका भव्य प्रकल्प जिच्यावर होतोय ती आमची नर्मदा माता किती भव्य असेल हे मनात ठसवणं हा माझा उद्देश आहे. या प्रकल्पानं 60 कोटी घनफूट गोडं पाणी साठणार आहे,
जे शेती, व्यावसायिक कारणं आणि पिण्यासाठी वापरता येणार आहे. शुक्ल तीर्थापर्यंत गेलेलं खारं पाणी यामुळे कमी होणार आहे. पुरांचं प्रमाण कमी होणार असून त्यामुळे होणारी सुपीक जमिनीची धूप थांबणार आहे. या पूर प्रतिबंधक भिंतीची लांबीच 20 किलोमीटर आहे. कारण पूर आला की नर्मदेचं पात्र या भागात आरामात तेवढं फुगतं. यावर बांधण्यात येणाऱ्या पुलामुळे दहेज आणि सुरत या दोन महत्त्वाच्या बंदरांमधलं अंतर 37 किलोमीटरने कमी होणार आहे. प्रथेप्रमाणे याही प्रकल्पाला काही डाव्या संघटनांचा विरोध सुरू आहे. मनात विचार आला की भविष्यामध्ये भुईला भार करणारा एखादा प्रकल्प इथे होणार आहे हे महादेवांना आधीच कळलं की काय. म्हणूनच भारभूतेश्वर बनून ते इथे राहिले. सरकार त्यांचं काम करतंय, राष्ट्रविघातक शक्ती त्यांचं काम करतायत. परिक्रमावासीनं त्याचं काम केलं पाहिजे, ते म्हणजे तटस्थपणे सर्व गोष्टींची नोंद करून पुढे चालू पडणे. चला तर मग पुढे जाऊया. अरे हो, जाण्यापूर्वी आश्रमाचा शिक्का वहीमध्ये घेणं आवश्यक आहे. हा पहा घेतलेला शिक्का. श्री अंबिकाधाम सेवा सत्संग ट्रस्ट, प्रभुज. त्याच आश्रमाचा हा दुसरा शिक्का आहे. केवट आश्रम, श्री अंबिकाधाम सेवा सत्संग ट्रस्ट, रजिस्ट्रेशन क्रमांक 1799, भरूच. भरूचचं मूळ नाव प्रभुज असं आहे. मुक्काम भाडभूत, तालुका भरूच. पोटाची गडबड उडालेली असल्यामुळे इथं भोजन प्रसाद न घेता मी तसाच उपाशीपोटी पुढे निघालो. आता मैया शेजारी असल्यामुळं सर्व पीडा, दुःख, वेदना, जाणीवा नाहीशा नष्ट आल्या होत्या. फक्त तिचं ते भव्य स्वरूप पाहायचं. आतापर्यंत तिच्या काठावरून चालताना प्रचंड झाडी शेती तोडवावी लागायची, परंतु इथं तिचं वेगळंच रूप होतं की पायाखाली मऊशार वाळूचा कित्येक किलोमीटर लांबीचा किनारा चालायला मिळाला. असा सलग 5-6 किलोमीटरचा पट्टा अख्ख्या नर्मदा खंडात कुठे नाही. वाळू रंगाने काळसर होती, किंबहुना ती वाळू नव्हतीच, तो होता रेतीमिश्रित गाळ. त्यामुळे मी सँडल हातात घेऊन त्यात सुंदर थंडगार गाळाचा स्पर्श अनुभवत कित्येक किलोमीटर चाललो. एका वेगळ्याच भावावस्थेमध्ये हे चालणे घडत होते. आश्चर्य म्हणजे इथे एकही मनुष्य नव्हता. हजारो नावा लावलेल्या होत्या, परंतु नावाडी एकही दिसायचं नाही. बहुतेक अक्षय तृतीया झाल्यावर नावा समुद्रामधनं काढतच नाहीत, त्याचा हा परिणाम असावा. परंतु त्यामुळे जो काही एकांत चालताना मिळाला तो अवर्णनीय होता, अतुलनीय होता. केवट आश्रमासमोरच्या नावा, जिथे मी स्नान केलं होतं ती जागा आपण बघतोय. त्याच्यानंतर या किनाऱ्यावर सर्वत्र नौकांचं साम्राज्य दिसते. परंतु हा किनारा निर्मनुष्य असल्यामुळे फारच आनंददायी होता. आपण बघू शकताय भारभूतेश्वर किंवा भारेश्वर महादेवाचं मंदिर आणि त्याच्या समोर असलेलं प्रवाहाच्या मध्ये तयार झालेलं आलिया नावाचं बेट. चहूबाजूने नर्मदा मातेच्या पाण्यानं वेढलेलं एक वेगळं जगच आहे. आलिया बेटावरती शेती पण आहे, वस्ती पण आहे. हाच तो टप्पा आहे ज्याचं वर्णन केलं. सलग मैयाच्या काठाने भाडभूतच्या केवट आश्रमापासून वाढवा दशानापर्यंत मैयाच्या काठाने चालण्याचा आनंद आवर्जून घ्या. अतिशय सुंदर किनारा आहे हा, अतिशय सुंदर. मध्ये वडवा गावामध्ये वृणमुक्तेश्वराचं मंदिर लागतं. मंदिरातल्या देवतांची अवस्था थोडीशी दयनीय आहे असं मला वाटलं. प्रत्येक मोठ्या शहराच्या पूर्वी जी एक सामायिक गोष्ट मला आढळली होती ती इथं देखील आढळली. ती म्हणजे धनिकांचे नर्मदेकाठी असलेले मोठे मोठे प्रासाद. फक्त इथले असे प्रासाद जे होते हे अधिकांश अरबी व्यापाऱ्यांचे होते. अरबस्थानातील बहुतांश व्यापार हा पूर्वीपासून भरूच या बंदराद्वारेच होत होता. त्यामुळे या एकूणच परिसरामध्ये अरबधार जनवस्ती थोडीशी जास्त आहे. नर्मदा मैयाच्या काठावर परिक्रमा मार्गातच जमीन घेऊन अशा प्रकारे ऐशोआराम करणारे प्रासाद बांधण्याचं प्रमाण सध्याच्या पिढीमध्ये अधिक दिसतंय. नर्मदा माता ही अन्य नद्यांप्रमाणे नसून तिच्यावर लोकांची प्रचंड श्रद्धा असल्यामुळं अशा लोकांवर स्थानिकांचा प्रचंड रोष राहतो, हे नेहमी लक्षात ठेवावं. त्यामुळे महापूर किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तीमध्ये अशा संपत्तीधारकांना स्थानिक जरासुद्धा सहकार्य करत नाहीत. असो, आपण दक्षिण तटावर असताना पाहिलं होतं की नर्मदा मातेच्या मधोमध इथे एक फार मोठं बेट निर्माण झालं आहे. ते आलिया बेट नावाचं बेट आता माझ्या समोर होतं आणि पायाखाली साधारण 200 फूट रुंदीचा काळपट तपकिरी मौशार किनारा, ज्यावर गवताची काडीसुद्धा उगवलेली नाही. चालण्याचा आनंद नव्हे, अक्षरशः परमानंद मी त्या दिवशी घेतला. असं वाटत होतं की मरेपर्यंत याच रस्त्यावरून चालत राहावं. अशीच नर्मदा मैया कायम आपल्या उजव्या हाताने वाहत राहावी आणि तिच्या काठावरून चालता चालताच कधीतरी शेवटचा प्राण निघून जावा. किती भाग्याचे ठरेल ते. परंतु आपल्याला मृत्यू कधी यावा हे आपल्या हातात थोडीच आहे. ते तर कालोके काल महाकाल यांचं काम आहे. असा विचार करत मी होतो, इतक्यात समोर एक आश्रम दिसू लागला. वरून एक तरुण साधू हात करून बोलवत होता. आज जाऊन पाहतो तो साक्षात महाकालेश्वराचं मंदिर ते होतं. जाऊन साष्टांग नमस्कारच घातला आणि जे काय सांगायचे ते सांगून टाकले. एखाद्या मुख्य संस्थेचे स्थानिक कार्यालय मिळावे तसे मला झाले. उज्जैन येथील महाकालेश्वराचे हे एक उपपीठ मानले जाते आणि हे पौराणिक स्थान होते. गंमत म्हणजे इथे चालत पोचायला मला जितका वेळ लागला तितक्याच वेळाने मोटरसायकलवर परिक्रमा करणारा तो बिचारा परिक्रमावासी देखील तिथे पोचला. बरेचदा लोक विचारतात की सायकलवर किंवा गाडीवर परिक्रमा केलेली चालते का. त्यांच्यासाठी हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. चालत तुम्ही लवकर पोचता आणि गाडी किंवा सायकलवर मात्र विनाकारण अंतर वाढते. असो, इथे जे साधू होते त्यांच्याकडे पाहिल्यावर मला जरा शंका आली की कारण ते साधू वेशामध्ये जरी असले तरी त्यांच्यात चालण्या, बोलण्या, वागण्यात आधुनिकतेचा स्पर्श आहे असं मला जाणवत होते. मी आल्याला
त्यांना सांगितले की मला भोजनप्रसादी नको आहे. ते आतमध्ये गेले आणि त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने एक कलिंगड आणि अजून काही फळे चिरून ती अप्रतिम पद्धतीने एका प्लेटमध्ये मांडून आणली. हा प्रकार पाहिल्यावर मात्र मला खात्रीच पटली की हा विरक्त साधू वेश धारण केलेला मनुष्य इतका सौंदर्यदृष्टी असलेला कसा काय असू शकतो. हा नक्कीच पूर्वाश्रमीचा कोणीतरी रसिक शहरी मनुष्य असणार आहे. म्हणून मी मुद्दाम खोदून विचारल्यावर त्या तरुण साधूने मला त्याचे वास्तव सांगितले. चक्क दिल्लीमध्ये आयुष्य गेलेला तो एक टिपिकल शहरी तरुण होता. म्हणजे तसे ते मूळचे वाराणसीचे होते आणि त्याने दिल्लीमध्ये राहून हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिग्री घेतली होती. त्याने ज्या पद्धतीने फळे चिरून आणली होती ते पाहिल्यावर कोणालाही ते खाण्याची इच्छाच झाली असती. आता समोर त्या क्षेत्रातला तज्ज्ञच बसला आहे असं म्हटल्यावर मी माझ्या पोटाला झालेला गडबडगुंडा त्याला सांगितला. त्याने आतून जिरेपूड आणि काळे मीठ आणून माझ्या बाजूच्या अर्ध्या फळांवर ते शिंपडले. मोटरसायकल परिक्रमावासीला उरलेला अर्धा भाग खायला सांगितला, परंतु तो त्याच्या नशिबात नसावा, कारण 2 तुकडे उचलल्यावर त्याला पुढे जायची घाई झाल्यामुळे तो पुढे निघून गेला. हा साधू दिल्लीचा तरुण असल्यामुळे मी मनामध्ये थोडासा निवांत झालो होतो आणि त्यामुळे त्याला सहज म्हणून गेलो की तो नाही खात तर तुम्हीच खा उरलेला अर्धा भाग. आणि त्यानेही कुठलाही आडावाडा न घेता ती अंडाकृती प्लेट स्वतःकडे वळवून घेतली आणि आम्ही दोघे मस्तपैकी फळे खात मैयाच्या काठावर मैयाकडे पाहत अप्रतिम गप्पा मारत बसलो. अतिशय सुंदर असा सत्संग त्या तरुण साधूसोबत घडला. साधू अतिशय तरुण, तेजस्वी आणि निस्पृह होता. मी कल्पना करून पाहिली की याचे दाढी मिशा वगैरे जर उडवले तर तो एखाद्या चित्रपटातला नट शोभावा इतका रूपवान देखील होता. परंतु असे सर्व असून देखील त्याने साधू जीवन का पत्करले या विषयावर आमची बरंच काळ चर्चा झाली. साधू जीवनामध्ये तो अत्यंत सुखी होता. हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी असल्यामुळं तो या कामानिमित्त जगभर फिरून आलेला होता. इंग्लंडमध्ये आईल ऑफ मॅन नावाचे एक बेट आहे, जे केवळ हॉटेल इंडस्ट्रीसाठी प्रसिद्ध असून इथे वेटरची सुद्धा नोकरी ज्याला करायला मिळते तो पुढे आपल्या देशात गेल्यावर मोठे हॉटेल टाकतो. इतका समृद्ध अनुभव तुम्हाला तिथे मिळतो. तिथे देखील काही वर्ष साधू महाराज राहून आले होते. माणसांचे घरातले वर्तन वेगळे असते आणि हॉटेलमध्ये गेल्यावर 4 भिंतीच्या पलीकडचे त्याचे वर्तन हे अतिशय वेगळे असते. अशी एक नवीन प्रथा आजकाल रूढ झालेली आहे. पूर्वी माणसाच्या वर्तनामध्ये असा काही भेद नसायचा, परंतु अलीकडे तो भेद असला पाहिजे अशा प्रकारचे प्रशिक्षण विविध पातळ्यांवर आणि विविध संस्थात्मक तसेच व्यक्तिगत संबंधांमधून सुद्धा पदोपदी त्याला दिले जाते. त्यामुळे पाहू नये ते सर्व त्या तरुणाने पाहिले होते आणि करू नये ते सर्व त्याचे करून झाले होते. त्यामुळे आता पुढे काय असा वाजवी प्रश्न त्याला आयुष्यात पडला होता आणि त्याचे उत्तर त्याला नर्मदा मातेनं दिलं होतं. कधी कधी मला प्रश्न पडतो की आयुष्याचे चटके बसल्यावर मगच आपण योग्य मार्ग धरला पाहिजे असा काही नियम आहे का? पुढच्या स्टेज मागचा शाणा या नियमाने कधीच काही होऊ शकत नाही का? की आपण देखील त्या संकटात उडी घातल्यावर मगच आपल्याला योग्य काय होते याची जाणीव व्हावी. या साधूला जगातील कुठलीही डिश उत्तम पद्धतीने बनवता येत होती, कारण त्याने आश्रमाचा त्याग केला असला तरी ज्ञानाचा आणि संस्कारांचा त्याग इतक्या सहजासहजी होत नाही. मी देखील शहरात वाढलेला तरुण असल्यामुळे माझी त्याची नाळ पटकन जुळली. अर्थात खेड्यातल्या लोकांची देखील माझी नाळ तशीच जुळते हा भाग निराळा. परंतु साधूने मला आग्रह केला की आता मी याच आश्रमात राहावे. तो रोज काहीतरी सुंदर बनवून मला खायला घालेल. कडक ऊन पडलेलं असल्यामुळं क्षणभर महाकालेश्वराच्या मंदिरातच पाठ टेकली. साधूने आतून एक पंखा आणून माझ्या शेजारी लावून दिला. पडल्या पडल्या मी विचार करू लागलो. बास, सुख सुख म्हणजे अजून काय असतं? थंडगार वारा, आश्रमाच्या परिसरातील झाडीतून येणारा फुलांचा सुगंध, शेजारी वाहणारी नर्मदामाई आणि म्हणाल तो पदार्थ आता खायला मिळणार. आज काय दक्षिण भारतीय, उद्या काय कॉन्टिनेंटल, परवा काय चायनीज, त्यानंतर मी उठलो, दंड उचलला, झोळी पाठीला लावली आणि किनारा पकडला. अरे सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही तरी इतकं सुचतंय होय तुला? परिक्रमेला आलायस का सुखासीन आयुष्य जगायला? चल निघ. असा स्वतःवरच मनोमन खेकसलो आणि तीव्र चटके देणाऱ्या उन्हामध्ये भरा चालू लागलो. परिक्रमेमध्ये असे मोहात टाकणारे प्रसंग अनेक वेळा येतात. नर्मदा माता क्षणोक्षणी तुमची परीक्षा बघते. त्यात तुम्ही उत्तीर्ण व्हावे अशी तिची अट अजिबात नसते. किंबहुना पास नापास अशा स्वरूपाच्या निकालांवर तिच्या परीक्षा नसतातच. ती फक्त बघत असते की गडी किती पाण्यात आहे. आणि एक नेहमी लक्षात ठेवायचे की नर्मदेकाठी आपण नेहमी काठावर पास व्हायचे. याचा अर्थ काहीही होऊ दे, परंतु तिचा काठ, तिचा किनारा, तिचा ध्यास सोडायचा नाही. दशाना गावामध्ये दशकन्येश्वर अथवा दसकन्येश्वर महादेवाचे मंदिर होते. मंदिर छोटेखानीच होते. आतमध्ये मोठा, लहान, अजून लहान, अतिसूक्ष्म अशी महादेवाची अनेक शिवलिंग होती. यातील छोटे शिवलिंग तर फारच छोटे होते. पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये लिमयवाडी या भागात असे एक भव्य शिवमंदिर बांधलेले दिसते. मंदिराचा आकार बघून मनुष्य आतमध्ये जातो तर आपल्याला घरातल्या देवघरात पूजेमध्ये असतं ना त्याहून छोटं शिवपिंडी तिथे ठेवलेली दिसते. त्याची मला आठवण झाली. मंदिराला लागूनच एक भव्य मशीद आणि मदरसा बांधलेला होता. या भृगू क्षेत्रामध्ये व्यापारोद्योग करून अनेक हिंदू व्यापारी सधन झाले, परंतु कोणालाही एखादी वेदपाठशाळा, गोशाळा किंवा साधी शाळा तरी काढावी असे वाटले नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. प्रश्न शिक्षण संस्थेचा नसून त्या शिक्षण संस्थेमधून तुम्हाला काय शिक्षण मिळते आणि त्याचा त्या परिसराला काय लाभ किंवा हानी होते हा विषय आहे. त्या दृष्टीने भारतातील सर्व संस्थांचे एकदा कठोर परीक्षण झालेच पाहिजे. असो, हे आहेत श्री दशकन्येश्वर महादेव. हीच ती शिवलिंग, छोटंसं शिवलिंग आपल्याला कोपऱ्यात दिसतंय.
चित्रामध्ये केशरी रंगाचा जो कळस दिसतो ना, ते दशकन्नेश्वर महादेव आहेत आणि बाकीचं सर्व बांधकाम मदरशाचं आहे. पुढे वरवाडा नावाचं गाव लागलं. हे देखील मुस्लिम बहुल होतं. कुकरवाडा गावाच्या अलीकडं जटेश्वर महादेवाचं अतिशय सुंदर मंदिर होतं. 1-2 शेतं पार केल्यावर एका छोट्याशा टेकाडावर मंदिर बांधलं होतं. स्थान अत्यंत रमणीय होतं. वडपिंपळाची मोठी झाडं परिसरावर सावली धरून बसली होती. नर्मदा मैयाचं पात्र, मी पार केलेलं शेत आणि परिक्रमेचा गावातला मार्ग आणि जटेश्वर महादेवाकडे येणारा जिना असं आपल्याला या चित्रात दिसतंय. कुटीवजा दिसणारं जटेश्वर महादेवाचं मंदिर, हेच ते जटेश्वर महादेव मंदिर आणि हे आहेत श्री जटेश्वर महादेव. नंदिकेश्वर, कासव आणि जटेश्वर महादेव नागदेवता आणि या स्थानाचे प्रवर्तक तुलसीदासजी बापू यांचा कोणतरी काढलेला सुंदर असा फोटो आहे. ओम श्री जटेश्वर महादेवाय नमः. पुढे कुकरवाडा नावाचं गाव लागलं. इथे नर्मदा मातेच्या अगदी काठावरच सुंदर पद्धतीनं अष्टकोनाकृती बांधलेलं पंचमुखी ऋणमोचन हनुमंताचं मंदिर होतं. मंदिर फारच सुंदर होतं. इथून भरूचचा नवा पूल दिसायला सुरुवात झाली होती. रात्री हा पूल खूप आकर्षक दिसतो असं मला लोकांनी सांगितलं. हे पंचमुखी हनुमान मंदिर, कुकरवाडा. मंदिराची सुंदरशी अष्टकोनी रचना. मंदिराचा कळस हा बाहेरून खूप आकर्षक दिसतो. हे आहेत पंचमुखी ऋणमोचक हनुमानजी, कुकरवाडा. मंदिरातून रात्री होणाऱ्या या नव्या पुलाचं सुंदरसं दर्शन. ही सगळी चित्र गुगल नकाशावरून घेतलेली आहेत. हा अलीकडेच झालेला पूल आहे. पुढे चालत निघालो आणि लक्षात आलं की आता अंधारू लागलं आहे. भरूच शहरामध्ये खूप जास्ती तीर्थक्षेत्र पाहण्यासारखी आहेत. चुकून वेगाने चालत पुढे गेल्यामुळं त्यातलं एखादं पाहायचं राहून गेलं असं व्हायला नको. म्हणून आता जो कुठला आश्रम मिळेल तिथे मुक्कामाविषयी विचारणा करायची असा विचार मनामध्ये पक्का करून चालत राहिलो. मध्ये आडवा आलेल्या एका महत्त्वाकांक्षी अभियांत्रिकी प्रकल्पाने माझे लक्ष वेधले. मी मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्ग या दोन्ही महामार्गांची कामे सुरू असताना पाहिलेली आहेत. त्यामुळे इथे चालू असलेलं काम हे त्याच्याहीपेक्षा कैक पटीने मोठ्या प्रकल्पाचं सुरू आहे हे पाहता क्षणी माझ्या लक्षात आलं आणि त्यामुळे मी अभियंत्यांची भेट घेतली. हा दिल्ली मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्प सुरू होता. देशाची आर्थिक राजधानी आणि राजकीय राजधानी यांना जोडण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मोदी सरकारने सुरू केला आहे आणि तो खुबीने गुजरातच्या सर्व महत्त्वाच्या शहरांजवळून नेलेला आहे. त्यामुळे गुजरातची सर्व महत्त्वाची शहरं आता केवळ काही तासात दिल्लीला किंवा मुंबईला संपर्क करू शकतात. हा 10 पदरी अतिद्रुतगती महामार्ग आहे. याच्या पुलाचं बांधकाम बांधून पूर्ण झालं होतं व रस्त्याचं काम फार मोठ्या प्रमाणात चालू होतं. सुरतला वळसा मारून हा मार्ग थेट मुंबईला जातो. याच्या लगेचच पुढे जाऊन अजून एक महामार्ग बनवण्याचं काम सुरू आहे जो बडोदा मुंबई जोडणार आहे. हे दोन्ही महामार्ग अक्षरशः हाकेच्या अंतरावर समांतर आहेत. परंतु दिल्लीला जाणारा अतिद्रुतगती महामार्ग बडोदा, सुरत किंवा अन्य कुठल्याही शहरात जात नसल्यामुळं या शहरांना जोडत जाणारा दुसरा एक महामार्ग बनवण्याचं काम सरकारने हाती घेतलं असून हा मात्र 6 पदरी आहे. याच्यात थोडंसंच पुढे गेल्यावर बुलेट ट्रेनसाठी पूल बनवण्याचं काम सुरू होतं. पायी चालताना केवळ काही किलोमीटरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची अशी भव्य दिव्य कामं चाललेली पाहून अभिमान देखील वाटला. परंतु त्याचबरोबर नर्मदा मातेचा केवळ एक पाण्याचा स्रोत म्हणून विचार न करता तिचे पारंपरिक मूल्य लक्षात घेऊन तिच्या सौंदर्यामध्ये आणि पावित्र्यामध्ये कुठलीही बाधा येणार नाही अशा पद्धतीचा शाश्वत विकास किंबहुना शाश्वत भारतीय पद्धतीचा विकास जर करता आला तर ते अधिक चांगले ठरेल असे राहून राहून वाटते. या सर्व प्रकल्पातील कामगारांचे लेबर कॅम्प मैयाच्या काठावरच होते आणि त्यांच्याकडून मैयाचा वापर सर्रासपणे पाण्याचा केवळ एक स्रोत म्हणून केला जात होता. आपण बघू शकताय दिल्ली मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर DME नर्मदा ब्रिज 10 पदरी महामार्ग हा अतिशय भव्य दिव्य. कुकरवाडा गावातूनच जाणारा दिल्ली मुंबई अतिद्रुतगती महामार्ग आणि लगेच त्यानंतर दिसणारा पूल म्हणजे बडोदा मुंबई महामार्ग आहे. वरती कुकरवाडा गावामध्ये सुंदर असा चौक बनवण्यात आला आहे जिथे या सगळ्या महामार्गाचं क्रॉसिंग होतं. चौकातून कुठं कुठं जाता येतं ते दाखवणारी पाटी. फक्त वरती बडोद्याकडे लिहिलं त्याच्याऐवजी दिल्लीकडे असं वाचावं. डावीकडे दहेज बंदराकडे रस्ता तो, उजवीकडे भरूच आणि खाली थेट मुंबईकडे. ऋणमोचन हनुमानजी आपल्याला खाली दिसत आहेत जिथं मी थांबलो होतो तिथे. विकास जोपर्यंत होत असतो तोपर्यंत तो खूप भकास दिसत असतो. चालता चालता माझे विकास या विषयावर गंभीर चिंतन नेहमीप्रमाणे सुरू झाले. विकास ही संकल्पना किती सापेक्ष आहे विचार करून पहा ना. एखाद्या जागेवरील झाडी साफ करून तिथे मस्तपैकी समतोल जमीन करून त्यावर एखादी टोलेजंग इमारत उभी करणे हा मनुष्यपाण्याला विकास वाटत असेल तर एखाद्या वाळवंटाचे घनदाट अरण्यामध्ये रूपांतर होऊन तिथे मोठ्या प्रमाणात गवत खाणारे प्राणी गोळा होऊन त्यांची संख्या वाढणे हा वाघाच्या दृष्टीने विकास असतो. आपण अधिक विकसित झालो असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण तुलना करण्यासाठी कोणाशी तुलना करत आहोत हे पाहणं फार महत्त्वाचं आहे.
विशेषतः भारतासारख्या खंडप्राय देशांमध्ये अक्षरशः एक एक खेडे पूर्वीच्या काळात स्वयंपूर्ण होते. मात्र सध्याच्या काळामध्ये विकासाची अशी मोठी केंद्र किंवा कॉरिडॉर उभे करून तिथेच सर्व विकास घडवून आणणे व बाकीच्या लोकांना तिथे विकासासाठी यायला लावणे, भाग पाडणे, याला खरोखरच विकास म्हणता येईल का, याचा गांभीर्याने विचार प्रत्येकाने करून पाहावा. अनेक पाश्चिमात्य देशांनी या प्रकारे विकासाचे प्रारूप विकसित केलेले असेल देखील, परंतु ते अजून पूर्णपणे यशस्वी मानले गेले आहे का? किंवा त्यांच्यापुढे असलेल्या समस्या कुठल्या आहेत व त्यांच्या देशातील लोकसंख्या किती आहे, त्यांच्या देशातील सांस्कृतिक वातावरण कसे आहे, त्यांच्या देशातील कौटुंबिक वातावरण कसे आहे, या सर्व गोष्टींचा विचार आपण या आधुनिक विकास संकल्पनेचं अंधानुकरण करताना केलेला आहे काय, असा प्रश्न निश्चितपणे आपल्याला विचारावयास वाव शिल्लक राहतो. इतके कच्चे दुवे सहजपणे आपल्याला या विकासाच्या प्रारूपामध्ये आढळतात. विकास शब्द ऐकायला खूप छान वाटतो. एखादी मिटलेली कळी असेल तर ती उमळणे, याला विकास म्हणतात. एखादे लहान मुलं असेल ज्याला काहीच येत नसेल आणि काही वर्षे कठोर मेहनत केल्यावर त्याला आता बऱ्यापैकी गोष्टी येऊ लागल्या, तर त्याला विकास म्हणता येते. थोडक्यात आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे जाण्याची क्रिया, अशी आपण या विकासाची व्याख्या करू शकतो. आता आपण विकासाच्या नावाखाली केलेल्या काही गंभीर चुका पाहूयात. हरित क्रांतीच्या नावाखाली आपण देशी सकस बियाणं नष्ट केलं आणि संकरित बियाण्याचा मार्ग पत्करला. साधं गणित आपल्याला लक्षात नाही आलं की जे बियाणे दरवर्षी विकत घेऊन लावावं लागतं ते सर्वोत्तम कसे काय असू शकेल. जे बीज आपल्यासारखे दुसरे बीज निर्माण करू शकत नाही, त्या बीजामध्ये तुम्हाला देण्यासाठी विकास तत्वे असतील काय? तेच उदाहरण दुधाचं देखील आहे. धवल क्रांती नावाचा एक निव्वळ बाष्कळपणा आपल्या देशाने मध्यंतरी पत्करला. तमिळनाडूमध्ये तर ही समस्या मी जवळून पाहिली. तिथे देशी प्रजातीची एकही गाय आता शिल्लक राहिलेली नाही. सर्व गायींमध्ये संकर करण्यात आलेला आहे. उशिरा आपल्या लक्षात आलं की या संकरित गायी दूध जरी जास्त देत असल्या तरी त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ताच कमी आहे. तसेच त्या दुधाचा कस देखील कमी आहे. शिवाय या गायींचे बैल शेतीच्या कामाला उपयोगाचे नाहीत. आत्तासुद्धा आपण विकासाच्या नावाखाली 5G नेटवर्क जगात सर्वप्रथम कसे विस्तारता येईल हे पाहतो आहोत. परंतु खरोखरच मला सांगा की शाळेत शिकणारा विद्यार्थी किंवा महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 5G गतीने चालणाऱ्या डेटाची गरज आहे का? केवळ महत्त्वाची शासकीय आस्थापने किंवा संशोधन संस्था किंवा लष्कराला 5G गतीने इंटरनेट आपण देऊ शकतो. परंतु सरसकट सर्व देशाला 5Gचे प्रचंड हानिकारक मायक्रोवेव्ह दिवस-रात्र सोडणारे अँटेने देऊन आपण पक्षी जीवन, कीटक जीवन तसेच मनुष्याच्या शांततामय जीवनातील स्वास्थ्य हरवून टाकत आहोत हे आपल्या लक्षात येत नाही. कारण आपण या प्रकाराला विकास म्हणून स्वीकारलेलं आहे. असे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण विकासाचे पाश्चात्य दर्जाने प्रारूप स्वीकारलेलं आहे. परंतु आज जे देश देखील छातीठोकपणे सांगू शकत नाहीत की आमचे हे विकासाचे मॉडेल यशस्वी आहे. उलट बहुतांश देशामध्ये लोक भारतीय वैदिक परंपरेप्रमाणे छोटी छोटी नगरे निर्माण करून राहण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यातील आनंद उपभोगत आहेत. अर्थात या क्षेत्रात काहीच काम सुरू नाही असे नाही. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या परिक्रमावासी स्मिता कुलकर्णी यांच्याकडून मला डॉक्टर डांगे या नंदुरबार जिल्ह्यातल्या एका व्यक्तीबद्दल कळालं, जे योजक नावाची संस्था चालवून शाश्वत भारतीय पद्धतीचा विकास कसा असावा याचा प्रचार प्रसार आणि विस्तार करत आहेत. अशाच पद्धतीने कार्य करणारे अनेक लोक संपूर्ण देशामध्ये पसरलेले आहेत. परंतु दुर्दैवाने त्यांची संख्या कमी आहे आणि ते एकमेकांच्या फारसे संपर्कात नाहीत, कारण त्यांनी विकासाचे नवीन प्रारूप नाकारलेले आहे. आपल्या सर्वांच्या परिचयाचा झालेला दिनेश पावरा याचं देखील उत्तम उदाहरण इथे तुम्हाला मी सांगू शकतो. आपल्या कुटुंबाचा विकास व्हावा अशी प्रामाणिक इच्छा मनामध्ये धरून जेव्हा तो मातृवियोगानंतर नोकरीच्या शोधासाठी पुण्यामध्ये आला, तेव्हा पुण्याचे भयानक दृश्य पाहून तो नखशिखांत हादरला होता. त्याने मला जे प्रश्न विचारले त्यामुळे मी खरोखरच अंतर्मुख झालो. इतकी गर्दी, इतके ट्रॅफिक जाम, इतके प्रदूषण, इतके जलप्रदूषण, इतका गोंगाट, इतके अनारोग्य, या सर्वांना एकत्रितपणे विकास कसे काय म्हणता येईल? त्यावर आम्ही बसून जी व्यापक चर्चा केली त्यातूनच त्याने पुन्हा एकदा आपल्या गावी जाऊन काहीतरी व्यापक, सर्वसमावेशक व भारतीय संस्कृतीला सुसंगत असं शाश्वत विकासाचं कार्य उभं करावं असं आमचं ठरलं. पुनर्वनीकरण प्रकल्प हा त्याचीच फलनिष्पत्ती होय. असो, एकंदरीत आताच्या काळामध्ये ज्या गोष्टींचा अभिमानाने उल्लेख श्री गडकरी साहेबांसारखे लोक वेळोवेळी करतात, त्या आकड्यांच्या खेळाचा मला फारसा आनंद होत नाही. याचं कारण हेच आहे की मला एवढे मोठे काम करणाऱ्या गडकरी साहेबांबद्दल आदर व प्रेम आहेच, परंतु जेव्हा ते भोवळीहून खाली पडतात तेव्हा अधिक काळजी वाटते. कारण त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये हे विकासाचे लक्षण खचितच नाही. विकास हा कमळाच्या फुलासारखा असावा. त्याची एकच पाकळी कधी उमलत नाही, तर सर्व पाकळ्या हळूहळू एकाच गतीने एकाच वेळी एकमेकाशी सुसंगत अशा उमलतात. हे सर्व महामार्ग पाहिल्यावर आणि त्यावरून वेगाने जाणाऱ्या गाड्या पाहिल्यावर मनात एकच प्रश्न निर्माण होतो की हे सर्व लोक कुठे चालले आहेत आणि कशासाठी चालले आहेत? सतत कुठेतरी जावे लागणे आणि त्यासाठी गाड्या, इंधन व रस्ते उपलब्ध असणे हा विकास आहे, का कुठेही जायची गरजच न उरणे हा विकास आहे? काल माझ्यावरती 100 लोक अवलंबून होते आणि आज माझ्यावरती 1 कोटी लोक अवलंबून आहेत हा विकास आहे? का काल माझ्यावरती 100 लोक अवलंबून होते आणि आजपासून माझी गरज कोणालाही लागणार नाही हा विकास म्हणावा? आपण करत असलेल्या तथाकथित विकासाचं मूल्य कोणी ना कोणी फेडत असतं. बहुतांश वेळा हे मूल्य निसर्गाला फेडावं लागतं, कारण तो या सर्व भकास विकासाचा मूक साक्षीदार असतो. परंतु निसर्गाचं खातं मोठं विचित्र आहे. तो जेव्हा परतफेड करतो ना तेव्हा व्याजासकट करतो. केदारनाथचा प्रलय झाल्या तिथं पहिलं हेलिपॅड झालं होतं तेव्हा मी तिथे जाऊन आलेलो आहे.
तेव्हा तिथे अक्षरशः तंबूंचे बांधकामसुद्धा पूर्ण झालेलं नव्हतं. अशा वेळी मी तिथे गेलेलो असल्यामुळं केदारनाथच्या प्रलयाचा अतिशय भयानक नजारा मला पाहायला मिळाला होता. सुदैवाने या घटनेतून वाचलेला एक चहावाला मला भेटला, ज्याने संपूर्ण प्रसंग जसा घडला तसा मला सांगितला आणि माझी विकासदृष्टीच त्या घटनेनं पूर्णपणे बदलून टाकली. निसर्गानं ठरवलं तर तो तुमच्या तथाकथित विकासाचा क्षणात कसा चुराडा करू शकतो याचं ते उत्कृष्ट उदाहरण होतं. या संपूर्ण प्रलयातून वाचलेली एकमेव वास्तू म्हणजे केदारनाथाचं मंदिर होतं. कारण त्या मंदिरामध्ये वैदिक परंपरेनुसार आजही सर्व विधी चालू आहेत. त्यामुळे आश्चर्यकारकरित्या निसर्गानेच त्या मंदिराला वाचवलं. भीमशिळेनं तिथे येऊन पडणं ही काही सर्वसामान्य घटना नाही. निसर्गाच्या प्रकोपाचा दुसरा जवळून घेतलेला अनुभव म्हणजे माळीण या पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या घडलेल्या प्रसिद्ध भूस्खलनाची घटना होय. ही घटना घडल्याबरोबर मदती कार्यासाठी जी काही मोजकी मंडळी तिथं उपस्थित होती, त्यामध्ये उपस्थित राहण्याचं विचित्र प्राक्तन मला प्राप्त झालं होतं. JCBचा अनैसर्गिक आणि अनिर्बंध वापर करून शेतांची रुंदी वाढवण्याचा प्रयोग या संपूर्ण गावाच्या अंगाशी आला. रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळं डोंगरामध्ये नैसर्गिकरित्या पाणी साठवण्याची जी क्षमता असते तिचा कडेलोट झाला आणि अक्षरशः एक कडाच गावावरती वाहून आला. गोड साखर झोपेमध्ये असलेले अख्खे गाव या भूस्खलनामध्ये भूमिमग्न झाले. मी स्वतः या दुर्दैवी हातांनी असंख्य प्रेतांना मंत्राग्नी दिलेला आहे. 2040च्या माळीण भूस्खलन दुर्घटनेनंतर प्रेतांना मंत्राग्नी देताना प्रस्तुत लेखक तुम्हाला दिसेल. इतक्या जवळून विकासाची फळं पाहिलेली असल्यामुळं पोटतिडकीनं हा विषय सर्वांना सांगावा असं मला वाटते. बघा, हा जो लाल बाणण दाखवला आहे ना, हा प्रस्तुत लेखक आहे. समोर एकाच शितेमध्ये 12 प्रेतं जळत आहेत आणि त्यांना स्वतःच्या दुर्दैवी हाताने अग्नी येताना आपल्याला प्रस्तुत लेखक दिसतोय. अक्षरशः लाकडं नसल्यामुळं, ओली लाकडं असल्यामुळं टायरचा वापर करून आम्हाला हे करावं लागलं होतं. कारण प्रेतांची संख्याच तितकी होती. 155 लोक कागदोपत्री गेलेली होती आणि असंख्य गुरं, जनावरं त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडली होती. कुठल्याही अंत्येष्टीच्या प्रसंगी उपस्थित राहणं हे जरी एक व्रत म्हणून मी पाळत आलो असलो तरी त्या दिवशी एकाच वेळी 9 प्रेतांना, एका दिवसात 72 प्रेतांना स्वहस्ते दिलेला अग्नी हा विकास या विषयावरील माझ्या चिंतनाला खूपच दाहक बनवून गेला. कदाचित बंद खोलीमध्ये बसून तुम्हाला त्या अनिर्बंध अंधविकासाचा कुबट वास येणार नाही. चिखलाप्रमाणे सडलेली मानवी प्रेते ढिगाऱ्यातून बाहेर काढताना त्यांचा तो सडलेला भयानक उग्रवास अजूनही नाकातून गेलेला नाही. कोरडी लाकडंच उपलब्ध नसल्यामुळं अक्षरशः गाड्यांचे टायर्स सारण्यासाठी वापरून एका चितेमध्ये 9-10 देह ठेवून त्यांना अग्नी द्यावा लागला होता. या सर्व ग्रामस्थांना विकास म्हणजे काय ते माहितीच नव्हतं. कुणीतरी त्या आदिवासी ग्रामस्थांना अजस्त्र यंत्राच्या रूपाने विकासाचे स्वप्न दाखवले, परंतु तो विकास किती जीवघेणा ठरेल याची कल्पना कोणालाच नव्हती. हे सर्व मी सांगतोय कारण विकास या विषयावर माझं चिंतन इतकं तळमळीचं काय आहे हे आपल्याला कळावं व तितक्याच तळमळीनं आपणही या विषयाचं गांभीर्यानं अनुशीलन करावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. बहुत काय लिहिणे, आपण सुज्ञ असा. मध्ये एकाने मला अतिशय थंडगार असे पाणी पाजले. त्याने थोडंसं शांत झालो. विचार करता करता मी कधी त्रिगुणातीत ध्यान आश्रमामध्ये पोचलो मलाच कळले नाही. आश्रमाचा परिसर अतिशय सुंदर होता. सर्वत्र झाडी होती. आत प्रवेश केल्याबरोबर उजव्या हाताला महादेवाचं मंदिर होतं. त्याच्या पलीकडे शेड होती, ज्यात एक लाल रंगाची स्विफ्ट गाडी लावलेली होती. समोर भोजनशाळा होती. स्वामी लोकेशानंद नावाचे एक आध्यात्मिक गुरु हा आश्रम चालवतात. आश्रमाचं वातावरण मला खूप आवडलं. कुठे जा किंवा जाऊ नको असं कोणी सांगत नव्हतं. मुक्त प्रवेश होता. इथे एक ऋषी नावाचा 3 वर्षाचा अतिशय हुशार, सुणसुणीत आणि गोड मुलगा होता. त्याची माझी चांगली गट्टी जमली. मी आजही भोजन घ्यायचं नाही असं ठरवलं. आश्रमात आलेल्या भक्तांना मी भोजनप्रसाद वाढला. त्रिगुणातीत ध्यान आश्रम आपण बघतोय आणि आश्रमाचा सुंदर असा परिसर. आश्रमातलं यज्ञकुंड आणि भोजनशाळा मागच्या बाजूला दिसते. स्विफ्ट गाडी लावलेली दिसते. हे आश्रमातले महादेव आणि आश्रमाचे अध्वर्यू श्री लोकेशानंद महाराज. सुंदर असा हा परिसर आहे. भक्तांसोबत कर्मकांडामध्ये रममाण झालेले महाराज आपल्याला या चित्रात दिसत आहेत. असा हा त्रिगुणातीत ध्यानसेवा आश्रम कुकडवाडा. रात्री खूप जास्त मच्छर असल्यामुळं 2-3 जागा बदलत अखेरीस मंदिराच्या शेजारी असलेल्या पार्किंग वजा सभागृहात मोठ्या पंख्याखाली मच्छरदाणी लावून झोपलो. उद्याचा दिवस देवदर्शनांचा होता, परंतु ज्याला देव दिसतात त्यालाच दानव देखील दिसतात. जो देव मानतो त्याने दानव मानलेच पाहिजेत. भृगू क्षेत्राचे भरूच कसे झाले ते पुढच्या लेखात पाहूयात. नर्मदे हर.